आज माझ्या माहेरी झालं खूप मोठं भांडण. कसं आणि कोणाचं ते पुढे सांगतेच, पण त्या अगोदर ना मी थोडंसं आज म्हटलं मम्मीचं किचन सेट करून द्यावं. तर त्यासाठीच मी इथे ना हुक वगैरे लावून तिच्या अशा मेन महत्त्वाच्या वस्तू ज्या तिला कायम लागतात त्या इथे अशा लटकून दिल्यात आणि खूप सुंदर दिसत होता त्याचा लुक. त्यानंतर आम्ही सगळे मिळून निघालो होतो मामाच्या घरी. तर मामाच्या घरी आज आम्हाला जेवणाचा बेत होता आणि तिथून आम्हाला नंतर साडीच्या शॉपिंगला जायचं होतं. आणि ही बघा रिक्षात बसल्यानंतर इतकी घाबरून बसली होती ना, तिला वाटत होतं म्हणजे काय होतंय काय नाही, म्हणजे नाही का आवाज वगैरे सगळ्याच याला घाबरत असेल. आणि त्यानंतर मग आम्ही आलो मामाच्या घरी कलरिंगचं रिनोव्हेशनचं वगैरे काम चालू आहे, त्यामुळे थोडंसं असं पसारा वगैरे दिसतोय. तर त्यानंतर आज मामीने आमच्यासाठी बनवले होते मोदकाची भाजी, म्हणजे मोदक करी म्हणू शकतो आपण, आणि खूप सुंदर बनवतात त्या. आणि मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि इथं बघा लेकरांच्या कसा धिंगाणा चालू आहे. आणि हे वर्षातनं एकदाच बघायला मिळतं आम्हाला, सगळेजण एकसोबत आले ना असा धिंगाणा करतात. त्यानंतर मग आम्ही आवरलं वगैरे आणि मग निघालो आम्ही शॉपिंगसाठी. तर शॉपिंगसाठी म्हणजे आम्हाला साड्यांची शॉपिंग करायची होती, त्यासाठी आम्ही बाहेर आलेलो आहेत. आणि मस्त साड्या वगैरे बघितल्या, भरपूर साड्या बघितल्या, त्यातल्या काही आवडल्या आणि त्या घेतल्यासुद्धा. तर पुढच्या काही व्लॉगमध्ये मी शेअर करेल की कोणत्या साड्या घेतल्या वगैरे. त्यानंतर मग घरी आलो आणि यांचा धिंगाणा बघा. हे धिंगाणा म्हणजे नॉर्मल नाही, हे यांचे भांडणं चालू आहेत. मामाच्या कोण जास्त जवळ जाते, मामाला कोण टाईट हग करते आहे, याचं भांडण चालू होतं यांचं. आणि एकमेकांच्या अंगावर बसून पार यांचे भांडणं चालू आहेत. जगातले मोठे मोठे महायुद्ध पण याच्या पुढे फिक्के आहेत. अशा पद्धतीचे यांचे भांडणं असतात आणि भांडणामध्ये काय होईल यांचं सांगता येत नाही. नुसते ओढाताडी, पाडापाडी, मारामारी हेच सगळं चालू असतं.